गर्ल्स, सो स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. तर आज या व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरनं आयडिया आलीच असेल, बट या व्हिडिओमध्ये मी करणार आहे ब्लॅक फ्रायडे हॉल रिव्ह्यू. तर मी रिसेंटली ब्लॅक फ्रायडेमध्ये भरपूर गोष्टी ऑर्डर केल्या होत्या, बट मी या व्हिडिओमध्ये फक्त त्या गोष्टी घेऊन येणार आहे ज्या मला खूप आवडल्या आहेत आणि मे बी आय विल रिपर्चेस इट अगेन. सो येस, हा व्हिडिओ एकदम असं ऑनेस्ट चिटचॅट व्हिडिओ असणार आहे ॲज युजल. सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाईम, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सो फर्स्ट प्रोडक्ट हॅज टू बी दिस ब्रश. हा फ्लॅट ब्रश आहे, हा ॲक्च्युली फाउंडेशन ब्रश आहे. मी रिसेंटली भरपूर व्हिडिओजमध्ये बघत होती की लोक आजकाल फ्लॅट ब्रश खूप यूज करतात फाउंडेशन अप्लाय करायला. सो मी मुद्दाम काही फेसला लावलं नाही बिकॉज आय वॉन्टेड टू शो यू गाईज की ह्याची फिनिश कशी आहे. थोडंसं फाउंडेशन घेतला अँड लुक ॲट द फिनिश. म्हणजे असं वाटतं की लिटरली तुम्ही तुमचा फेस असा पेंट करतायत. प्रोडक्ट जास्त वेस्ट नाही होत आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. जवळून म्हणजे असं पेंट केल्यासारखं वाटतं आणि फिनिश एकदमच छान येते. वन स्ट्रोक ॲप्लिकेशन असं वाटतं. आता लिटरली मला कधी फाउंडेशन यूज करायचं असेल तर मी हा फ्लॅट ब्रशच यूज करणार बिकॉज डोळ्याखाली जर असं अप्लाय करायचं असेल और लिप्सला डिफाईन करायचं असेल, आयब्रोजला डिफाईन करायचं असेल, सो दिस इज परफेक्ट. ओके, सो नेक्स्ट आहे हा प्रोडक्ट असायाचा इव्हन टोन अंडरआर्म स्प्रे. सो हा प्रोडक्ट लिटरली माझ्या अख्ख्या फीडवरती होता आणि माझी क्युरिओसिटी इतकी वाढली की आय हॅड टू बाय दिस अँड नाव आय एम सो ग्लॅड की मी हे फायनली बाय केलं. आणि का मी ते तुम्हाला सांगते. सो जर तुम्ही मला खूप टाईमपासून फॉलो करत असाल तुम्हाला माहिती असेल की मी फक्त शेव करते आणि कधी कधी वॅक्ससुद्धा, आणि ज्याच्यामुळे माझे अंडरआर्म खूप डार्क झाले होते. आणि जेव्हा मला कळालं की हा प्रोडक्ट अंडरआर्म पिगमेंटेशन आणि ब्राईटन करायला हेल्प करतं, सो मला हे घ्यावंच लागलं. आणि मी तुम्हाला या प्रोडक्टबद्दल इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. सो यात आहे असायाचं मेलामे कॉम्प्लेक्स. सो ही टेक्नॉलॉजी त्यांची पेटंट आहे. सो तुम्हाला हा फॉर्म्युला कुठल्याच वेगळ्या ब्रँडमध्ये मिळणार नाही. प्लस हा क्लिनिकली टेस्टेड आहे आणि हा फक्त तुमच्या अपर लेअरला टार्गेट नाही करत, तर डीप जाऊन जे मेलेनिन क्लस्टर आहे त्याला ब्रेकडाऊन करतं आणि न्यू फॉर्म होऊ देत नाही. आणि यात आहे 7% ग्लायकॉलिक ॲसिड अँड 3% लॅक्टिक ॲसिड, जे सुपर जेंटल एक्सफोलिएटर्स आहेत आणि हे दोघे मिळून पिगमेंटेशनला टार्गेट करतं प्लस नवीन होण्यापासून थांबवतं. आणि मला सर्वात जास्त या स्प्रेबद्दल काय आवडलं की मला काही बर्निंग नाही झाली, नो इरिटेशन, नो पीलिंग, नो बॅरियर डॅमेज, काहीच नाही. फक्त दिवसातनं 2 वेळा हा लाईट वेट स्प्रे अँड यू आर डन. एकदम इझी टू यूज आहे. जस्ट एक स्प्रे मी मारते अँड यू आर डन. स्प्रे पटकन सुकून पण गेला. सो एकदम लाईट वेट आहे, इझी टू यूज. मी सकाळी आंघोळ केल्यानंतर एक स्प्रे यूज करते आणि रात्री झोपायच्या आधी एकदा. सो डेफिनेटली मी हा रिपर्चेस करणार आहे. सो इफ यू आर ऑल्सो डीलिंग विथ डार्क अंडरआर्म पॅचेस आय विल हायली रेकमेंड यू टू ट्राय दिस. कारण माझ्या आत्ता अंडरआर्म्स बघा आणि माझा बिफोरवाला मी फोटो इथे टाकेल, खूप डिफरन्स आहे. अँड येस, पॅच टेस्ट नक्की करा. एकदा पॅच टेस्ट करा अँड देन यू कॅन यूज इट डेली. सो ब्लॅक फ्रायडे हॉलमधून हा प्रोडक्ट थोडा सरप्रायझिंग होता. मला वाटलं नव्हतं की हा मला इतका आवडेल. त्यानंतर आहे हा फेस वॉश, बायोडर्माचा फेस वॉश. तर हा आता मी इतका यूज केला आहे. सो मी भरपूर व्हिडिओज बघितले होते की या ब्रँडबद्दल, मी हा ब्रँड कधीच यूज नव्हता केला, बट सरप्रायझिंगली मला हा आवडला फेस वॉश. आणि हा ना थंडीमध्ये माझ्या फेसला पूर्ण ड्राय पण नाही केला अँड आय कुड सी की असं सीबम नाही आहे. प्लस म्हणजे असं बोलतो ना व्हाईट हेड्स किंवा असं काय, हे थोडं कंट्रोल झालं आहे. सो आय लव्ड इट. हा एक आहे. आणि अजून एक मी रिसेंटली यूज करते केमिस्ट ॲट प्लेचा सॅलिसिलिक ॲसिड. तो तर अमेझिंग आहे. सो येस, हा मला खूप आवडला. हा थोडा जेल टाईप आहे. सो जेव्हा तुम्ही हेवी मेकअप करतात तेव्हा ना हा एकदम क्लीन झाल्यासारखं वाटत नाही, बट डेली यूजसाठी इट इज ओके. लाईक सकाळी उठलं आणि हा यूज केला. बट मेकअप वगैरे जेव्हा मी असं हेवी मेकअप करते और दिवसभराचा धूळ मिटते तेव्हा मी तो सॅलिसिलिक ॲसिडवाला करते बिकॉज माझी स्किन खूप ऑइली आहे. सो मला असा कोणता तरी फेस वॉश लागतो. मी त्याचा फोटो इथे पॉपअप करेल सॅलिसिलिक ॲसिडवाल्याचा. तो पण अमेझिंग आहे. तो मी आधीपासून वापरते म्हणून मी या हॉलमध्ये ते टाकलं नाही. या हॉलमध्ये फक्त ब्लॅक फ्रायडे सेलवाला आहे. आणि त्यानंतर हे मार्सचे लिपस्टिक्स, हे इतके अफोर्डेबल आहेत प्लस कलर्स. मी शॉर्ट्स पण अपलोड केली असेल. आणि हे 2 लिपस्टिक्स तर लिटरली 189 रुपीजला मला मिळाले फ्रॉम स्विगी. मी या दोघांचे तुम्हाला स्वॉचेस दाखवते. खूप अमेझिंग आहेत. लाईक एकदम क्रीमी आणि कलरसुद्धा. लुक ॲट द शेड, एकदम परफेक्ट आहे इंडियन ब्राऊन स्किन टोनसाठी. मी हा आता स्वॉच नाही करत आहे बिकॉज सतत मला सगळं पुसत राहावं लागेल, बट मी शॉर्ट्स अपलोड करते या लिपस्टिक्स वगैरेचे. हा थोडंसं डॅमेज झाला बट स्टील मी ह्याला काम करू शकते. हा थोडासा लाईट आहे त्याच्यापेक्षा, बट दोन्ही पण एकदम असे ब्राऊन स्किन टोन्सवरती सूट होणारे आहेत. हा डार्कवाला आहे तो आहे 02 झेस्टी झुंबा आणि जो हा लाईटवाला आहे त्याचं नाव आहे एरियल ऑ.
11 नंबर आहे. सो हा वाला मला जास्त आवडला बिकॉज मला डार्क शेड्स जास्त आवडतात. आणि त्यानंतर हे दोन तर माझे अप्रतिम फेवरेट आहे. अप्रतिम फेवरेट हा करेक्ट वर्ड आहे का? यस. हे अप्रतिम, आय डोंट नो, हे दोन मला भरपूर आवडले. सो फर्स्ट हा 11 नंबर आहे शो स्टॉपर. हा तर म्हणजे सगळ्या लोकांकडे असला पाहिजे. दिस इज नॉट प्रमोशन बट लुक ॲट द फिनिश. एकदम असं ब्लर करून टाकतं तुमच्या लिप्सच्या लाईनला आणि एकदम असं मॅट फिनिश आहे. प्लस ब्राऊन कलर, मला ब्राऊन कलर खूप आवडतात. आणि हा असा मॉविश पिंक शेडमध्ये आहे, पर्पल सॉरी. सो हे ते 4 शेड आहे. या शेडचं, पर्पलवाल्या शेडचं नाव आहे सुपरस्टार. सो हा ब्राऊनवाला आहे शो स्टॉपर, पर्पलवाला आहे सुपरस्टार. आणि हे ते 4 शेड्स आहेत, एकदम परफेक्ट आहेत. त्यानंतर हा एक हेअर स्प्रे. सो मी जास्त हेअर स्टायलिंग वगैरे करत नाही, बट जेव्हा ना मला असं रोल करून असं पिन करायचं असेल आणि किंवा खूप सारे बेबी हेअर्स असे बाहेर असतात, त्या टाईमला मी हा स्प्रे यूज करते. सो यातनं मला असं जाणवलं की माझे केस असे कडक नाही होत. सो युजली जेव्हा हेअर स्प्रे मी यूज करायची ना आधी, किंवा कोणतं मेकअप आर्टिस्ट वगैरे यूज करायचे, तर केस एकदम असे कडक होतात. बट तो प्रॉब्लेम यासोबत होत नाही. इनफॅक्ट माझा हस्बंड पण हा यूज करतो. एकदम नॅचरल वेमध्ये केस स्टक राहतात आपल्या म्हणजे स्टाईल केल्यानंतर. सो ओव्हरऑल छान आहे, मला खूप आवडला. हा ॲक्च्युली मी सेलमधून नाही घेतला होता, हा मी स्टोअरमधून घेतला होता. बट आय थॉट की मी हा प्रोडक्ट टाकेन बिकॉज हा मी नायकावरती नाही, ॲमेझॉनवरती पण बघितला होता, खूप डिस्काउंटवरती होता. मी टॅग करेल प्रोडक्ट. बट ह्याचं ब्रँडचं नाव काय आहे, प्रो विटामिन B5 हेअर प्युअर प्रोफेशनल सिरीज असं म्हणून हा स्प्रे आहे. खूप छान आहे. इफ यू गाईज आर इंटू स्टायलिंग तर घेतला पाहिजे. पण हा तुमच्या केसाला ना खूप टाईमपासून धरून नाही ठेवणार, खूप वेळ धरून नाही ठेवणार, खूप लवकर ह्याचं इफेक्ट निघून जातं. बट नॅचरली केस तसे म्हणजे इफ यू नो वॉट आय मीन, की कडक नाही करत केसांना. केस नॅचरल दिसतात बट ते धरून पण ठेवतं. समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आहे हा डवचा सिरम. सो हा बघा पूर्ण इतका संपवला आहे मी, कारण की हा मी, माझी फ्रेंड अपूर्वा, माझी मम्मी, आम्ही सगळ्यांवरती मी हा मारत असते. कारण की आणि ह्याचं बघा, ह्याचं 2 ना वेगळे वेगळे असे हे होतात. सो ह्याला आपण असं शेक करायचं. सो ते काय आहे, एक सिरम आहे आणि एक ऑइल आहे. सो हे डिफरंट होतं, म्हणजे सॉरी सेपरेट होतं. सो ह्याला शेक करायचं आणि ड्राय केसांवरती तुम्हाला मारायचं आहे हे. पण ह्याला ना खूप परफ्यूम आहे. तो एक बॅकड्रॉप आहे की खूपच जास्त परफ्यूम आहे. ड्राय एंड्सला मारलं ना, ह्याला कोम करा आणि तुमचे केस सुपर सॉफ्ट दिसतात. म्हणजे एकदम पण सुपर सॉफ्ट नाही, बट मॅनेजेबल. आणि कसं एकदम पण सुपर सॉफ्ट नाही, बट मॅनेजेबल दिसतात, फ्रिझी नाही दिसत आणि असे स्ट्रेट पडतात. लाईक असे 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 नाही राहत, असे स्ट्रेट पडतात. बट हे ड्राय केसांवरतीच यूज करायचं आणि हे डेली नका यूज करू बिकॉज ह्याच्यामध्ये काही केमिकल आहे. सो तुमचं केस ड्राय होऊ शकतात. सो जेव्हा तुमचे केस एकदम फ्रिझी वाटत असेल तेव्हाच यूज करा. बट मला खूप आवडला. आणि इतकं लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये परफ्यूम भरपूर आहे. माझंच कधी कधी डोकं दुखतं, बट ह्याचा इफेक्ट मला आवडतो, सो मी यूज करते. बट मी याला रिपर्चेस करेन बिकॉज ॲक्च्युअलमध्ये माझ्या केसांना ह्यांनी फ्रिज कमी केलेली आहे. सो येस. त्यानंतर आहे ब्लॅक फ्रायडेमधला सर्वात स्वस्त प्रोडक्ट. सो हा ना मेकअप ब्रश वॉश करायचा आहे. सो हे असं काहीतरी दिसतं. सो असं वाटी बनवायचं. हे मला का आवडलं सांगते, कारण की ही अशी वाटी बनते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सोप टाकला आणि ब्रश असा साफ केला ना तर मस्त साफ होतो. नाहीतर युजली कसं ते सोप टाका, मग ते गळतं, इथून गळतं, तिथून गळतं. सो हे असं काही नाही, जस्ट असं टाका आणि साफ करा. फक्त ह्याच्यामध्ये इतकंच आहे, जो एकदम फ्लफी ब्रश असतो ना तो ह्याच्यामध्ये नीट क्लीन नाही होत बिकॉज ह्याचा सरफेस छोटा आहे. सो बाकीचे ब्रशेस नीट क्लीन होतात, त्याला थोडंसं मेहनत जास्त घ्यावी लागते. बट मला हा खूप आवडला. हा काहीतरी मला 95 रुपीजलाच मिळाला. त्यानंतर हा प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्ट मला भरपूर आवडतो. हा खूप अंडररेटेड प्रोडक्ट आहे. ही माझी सेकंड बॉटल आहे आणि ह्याला मी आय डोंट नो किती वेळा अजून रिपर्चेस करेल. सो हा आहे ब्राउ ग्लू. जेल नाही, हा ग्लू आहे. सो हे निक्स या ब्रँडचं आहे. सो ह्याला ना कसं तुमचं आयब्रो वगैरे झालं आहे ना की जस्ट असं फिरवायचं एकदा. सो इट्स अ ग्लू. सो तुमचे केस ना असे सेपरेटेड राहतात, लाईक आयब्रोचे केस असे सेपरेटेड राहतात आणि जे तुम्ही प्रोडक्ट यूज केला आहे ना तो जात नाही. सो लुक ॲट द डिफरन्स. हा कसा वाटतो आणि हा कसा, असं कोंब केल्यासारखं वाटतं आणि इट लुक्स नॅचरल. आणि जर तुमचे असे डेन्स आयब्रो असतील ना तर तुमच्यासाठी तर तुम्हाला तर हा खूपच आवडेल प्रोडक्ट बिकॉज हे मस्तच लुक देतं आणि असं
उभे आयब्रोज असतील ना तर असं स्निच्ड लुक येतो. सो मला हा प्रॉडक्ट थोडासा महाग आहे, बट हा तुम्हाला खूप चालतो, कारण की आपण एव्हरीडे ग्लू नाही लावत आणि आपल्याला इतका ग्लूची गरज नाही पडत. सो हा तुम्हाला आरामात 4-5 महिने चालेल, आरामात. जास्त पण चालू शकतं जर तुम्ही याला डेली यूज नाही केला. आता मी कसं डेली मला मेकअप करावा लागतो किंवा शूट वगैरेला, सो माझा जास्त प्रोडक्ट यूज होतो, तरी मला 3-4 महिने आरामात हा पुरतो. सो हा निक्सचा होता आणि ह्याची एकदा तुम्ही हा ओपन केल्यानंतर ह्याची लाईफ फक्त 6 मंथ्स आहे. सो टायनी आहे, बट वर्थ इट प्रोडक्ट. सो हे होते काही प्रोडक्ट्स जे ब्लॅक फ्रायडे सेलमधून मी रिपर्चेस करत राहीन आणि मला भरपूर आवडले. हे सगळे ट्राईड अँड टेस्टेड आहेत, असं नाही आहे की मी काही परचेस केलं आणि तुमच्यासमोर आली आहे. सो या दॅट वॉज ऑल. आणि अजून काही गोष्टी मी ऑर्डर केल्या आहेत, त्याचा पण मी लवकरच हॉल बनवणार आहे. आणि जर मी इथे नाही बनवलं तर मी शॉर्ट्सवरती आता खूप रेग्युलर आहे, सो तिथे नक्की बघा. आणि आता तिकडे टॅग करायचा ऑप्शन येतो प्रोडक्ट, सो लिंकच्या ऐवजी तुम्ही ते टॅग प्रोडक्ट्स बघा, कारण की इकडे कसं तो लिंकचं ऑप्शन नाही आहे की ऑटोमॅटिक तुम्हाला लिंक येऊन जाईल. सो तुम्ही टॅग प्रोडक्ट्स नक्की चेक करा. सो या दॅट वॉज ऑल. मी सगळ्याचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. आणि डू लेट मी नो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.